तर हाय फ्रेंड्स, आज आम्ही जात आहोत एकवेरेला. तर आता सकाळचे वाजलेले आहेत, किती वाजले 4ला निघणार होते, पण आमच्यासोबत आणखीन एक जोडी आहे, तिने यायला ऑलरेडी टाइम लावलेला, त्याच्यामुळे आमच्या इथेच 5 वाजलेले. तर चला तर बघूया मग आमचं. नाही मी लास्ट टाइम बोललोय आता तुझी एक वेळ माते की जय मस्त उभंच नारळ पडले नाही. तर आता इथून आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता आम्ही 4ला निघलो होतो, पण इथं टाइम झालेला आहे आम्हाला 5:30ला आम्ही स्टार्ट केलेलं आहे. तर सगळ्यात आधी तर आम्ही CNG भरण्यासाठी थांबलेलो आहे. तुम्ही बघू शकता आम्ही इथे CNG वगैरे भरून मग आमचा पुढे प्रवास सुरू झालेला आहे. तर आता इथे आमचा लोणावळा घाट सुरू झालेला आहे आणि एकदम मस्त असं वातावरण होतं, कारण मॉर्निंगचा व्ह्यू आहे इथे. आम्ही लवकर निघालोय म्हणून. आणि इथे आता आम्ही लोणावळा हिल पॉइंट साठी फोटोसाठी व्हिडिओसाठी थांबलोय. एकदम मस्त मस्त सन दिसतो, एकदम मॉर्निंगचा, एकदम छान वाटत होता. आणि पुढे आता आमचा प्रवास परत सुरू झालेला आहे. तर आता आम्ही फायनली कारल्याला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे समोर गेट आहे, ज्याला आपण मुख्य दरवाजा देखील म्हणू शकतो. आणि इथून आता आतमध्ये जाऊन आम्ही शेवटी म्हणजे पोहोचलेलो आहोत देवी आईच्या इथे. ते इथे माझ्या मिस्टरांनी गजरा वगैरे घेऊन माळत होते. त्यानंतर आम्ही इथे देवी आईचं म्हणजे देवीचं खालती जे मंदिर आहे ना, तिथे दर्शन घेतलेलं आहे. खालच्या देवीचं पण खूप छान आहे. तिथे देखील एकदम म्हणजे गर्दी नव्हती. तुम्ही बघू शकता एकदम शांत असं मस्त दर्शन झालेलं आहे. आणि इथल्या देवीचं रूप देखील एकदम सुंदर असं होतं, छान सजव. तर इथे सगळ्यात आधी तर आम्ही पायथ्याच्या इथे देवी आईचं म्हणजे पूजा वगैरे करून दर्शन करत आहोत. आणि इथून आमचा पुढे प्रवास सुरू होणार आहे. आणि तसं तर गाडी अर्ध्यापर्यंत पण जाते, पण आम्ही पायथ्यापासून सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे जे कपल आहे ते आमच्यासोबत आलेलं आहे आणि त्यांचं नवस असल्यामुळे आम्ही पायथ्यापासून म्हणजे सुरुवात केलेली आहे चालण्यासाठी. आणि तसंच तुम्हालाही जायचं असेल तुम्ही अर्ध्यापर्यंतही गाडी घेऊन जाऊ शकता, काही म्हणजे असं हे नाहीये, जाते गाडी अर्ध्यापर्यंतही. आणि आता फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि इथून आता पुढे आम्ही देवी आईचं दर्शन घेणार आहोत. तर बघा पुढे आपण. तर आम्ही देवी आईसाठी छोटीशी म्हणजे हाताने नथ बनवून आणली होती देवी आईला भेट देण्यासाठी. तर इथून आम्ही आता फायनली देवी आईच्या दर्शनासाठी एंटर होत आहोत. तुम्ही बघू शकता थोडीशी गर्दी आहे, पण एकदम छान असं दर्शन झालंय. आणि तसंच जे आम्ही नथ बनवून आणली होती म्हणजे ती देखील स्वीकार केली गेली आहे आणि खूप छान वाटलं इथे दर्शन करून. आणि नंतर आम्ही पुढे बाहेर गेल्यानंतर ना इथे लहान मुलांना जायवळ करण्यासाठी आणलं होतं. तुम्ही बघितलं आता पुढे व्हिडिओ मी दाखवलंच असतं. आणि होती थोडीफार गर्दी, पण एकदम मस्त असं दर्शन देखील झालेलं आहे. तर आता आम्ही तिथून निघून आता एक लोकेशन आहे जे खूप छान आहे आणि जिथे स्वामींचं मठ आहे, जे रिटर्न येतानाच लागतं, जास्त लांब नाहीये. आणि हे देखील खूप छान सुंदर आणि एकदम स्वच्छ आहे. आणि इथं आल्यावर देखील एकदम मस्त असं प्रसन्न वाटतं. आणि तर तुम्ही बघू शकता आम्ही इथे म्हणजे पहिलं मठ आहे जिथे स्वामींची मूर्ती उभी आहे आणि खूप छान आणि एकदम शांत होतं, गर्दी नाहीये, काही नाही, एकदम प्रसन्न वाटलं इथे देखील. इथून आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन पुढे रिटर्न जायला निघणार आहोत. तर ह्या लोकेशनचे मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे नक्कीच लोकेशन. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.